हाय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. डिअर स्टुडंट्स, आज आपण पार्ट 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामधील चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर स्टडी करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, इन धिस चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तनाचे नियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक, डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? नाउ नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? प्रकाशाचे अपवर्तन. नाउ डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? Reflection of light. Very first, refraction and reflection. What is the difference in between two words? या two words मधला फरक आपण सर्वप्रथम माहिती करून घेऊया. Dear students, reflections means when light rays fall on an object, their direction change and they turn back. This is called the reflection of light. मीन्स ज्या वेळेस ओपेक ऑब्जेक्टवर लाईट रेज फॉल होते आणि ती लाईट रेज टर्न बॅक होते, मीन्स तिची डायरेक्शन चेंज होते, दिस इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अंडरस्टँड? लाईट रेज एखाद्या वस्तूवर फॉल होते, मीन्स पडते, आणि ती टर्न बॅक होते, तिची डायरेक्शन चेंज होते. सच टाइम्स we are called the reflection of light. But what is mean by refraction of light? Dear students, एखाद्या वस्तूमधून ही लाईट रेज ज्यावेळेस डायरेक्ट पास होते, such times we are called a refraction of light. Understand dear students? मीन्स ज्या वेळेस लाईट रेज टर्न बॅक होते and त्या लाईट रेजची डायरेक्शन चेंज होते, सच टाइम्स वी आर कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अँड ज्या वेळेस तीच लाईट रेज एखाद्या वस्तूमधून डायरेक्ट पास होते, सच टाइम वी आर कॉल्ड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अंडरस्टँड? मीन्स प्रकाशाचे अपवर्तन झाले असं आपण म्हणतो. नाउ नेक्स्ट, what are the laws of reflection? Dear students, रिफ्लेक्शनचे 3 लॉज आहेत आणि ते लॉज कोणते आहेत ते आपण पाहूया. दिस इज द प्लेन सरफेस. हा एक प्लेन सरफेस आहे आणि या प्लेन सरफेस वरती एक नॉर्मल लाईन असेल अँड ज्या वेळेस लाईट रेज फॉल होतो एखाद्या प्लेन सरफेस वरती, मीन्स दिस इज द इन्सिडंट रे. अँड ज्या वेळेस ती टर्न बॅक होते, मीन्स ज्या वेळेस त्याचं रिफ्लेक्शन होतं, सच टाइप रिफ्लेक्शन होतं, दिस इज द रिफ्लेक्टेड रे. दिस इज अ इन्सिडंट रे, मीन्स सोर्स ऑफ लाईट. एखाद्या सोर्स पासून ती लाईट आलेली असेल अँड सच रेज इज कॉल्ड इन्सिडंट रे. अँड ती टर्न बॅक होते, तिची डायरेक्शन चेंज होते, सच लाईट रेज इज कॉल्ड रिफ्लेक्टेड रे. Dear students, very first law of a reflection, the angle of reflection is equal to the angle of incident. Means हा जो अँगल आहे इन्सिडेंट रे अँड नॉर्मल लाईन्स मध्ये, हा अँगल जर 40 डिग्रीचा आपण कन्सिडर केला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा पण 40 डिग्रीचाच असेल. अंडरस्टँड? व्हेरी फर्स्ट लॉ मीन्स angle of incident is equal to the angle of reflection. Second, the incident ray, the reflected ray and the normal line in the same plane. Incident ray, normal line and reflected ray are the same plane. एकाच ठिकाणातून निघतील ते.
थर्ड लॉ काय आहे? द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल लाईन. मीन्स ही जी नॉर्मल लाईन आहे यांच्या अपोजिट साइडला इन्सिडेंट रे असेल अँड या इन्सिडेंट रेच्या अपोजिट साइडला रिफ्लेक्टेड रे असेल. अंडरस्टँड? दिस इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड हे 3 लॉज आहेत. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? नाव नेक्स्ट. जनरली लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट कशी ट्रॅव्हल्स करते? ही स्ट्रेट लाईन्स मध्ये ट्रॅव्हल्स करते. बिकॉज ऑफ धिस, इफ अन ओपेक ऑब्जेक्ट लाईज इन द पाथ, a shadow of the object is formed. Means, dear students, light rays always travels in a straight line. Just like हा सन आहे, या सन पासून अर्थ पर्यंत, मीन्स दिस इज द अर्थ, हा सन आहे, या सन पासून अर्थ पर्यंत लाईट रेज पोहोचण्यासाठी 8 सेकंद लागतात मिनिमम. ही लाईट रेज मिनिमम 8 सेकंदामध्ये डिस्टन्स कव्हर करते. मीन्स आपल्या अर्थ पर्यंत येण्यासाठी सनलाईटला 8 सेकंद लागतील. ही लाईट रेज ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. बट या स्ट्रेट लाईन्स मध्ये डिअर स्टुडंट्स, ही जी स्ट्रेट लाईन्स आहे, या स्ट्रेट लाईन्स मध्ये एखादी जर ऑब्जेक्ट आली असेल, मीन्स ओपेक ऑब्जेक्ट, ज्याला आपण अडथळा म्हणू, निर्माण झाला, तर ती लाईट रेज टर्न बॅक. दिस इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अँड ज्या वेळेस रिफ्लेक्शन ऑफ लाईट होतं त्यावेळेस शॅडो फॉर्मड होते. मीन्स या वस्तूची सावली तयार होते. बट हीच लाईट रे जर डायरेक्ट पास होत असेल तर शॅडो फॉर्म होत नाही. जस्ट लाईक ग्लास मधून लाईट रेज डायरेक्ट पास होते, त्यामुळे त्या ग्लासची शॅडो फॉर्म होत नाही. बट एखादी वस्तू आहे अँड त्या वस्तूवरती जर लाईट रेज पडलेली असेल, ती लाईट रेज रिफ्लेक्ट होते अँड त्या वस्तूची शॅडो फॉर्म होते. अंडरस्टँड? We have also seen in previous classes how these shadows change due to the change in relative position of the source of light and the object. आपण या अगोदर पण शिकलेलं आहे की शॅडो ही सोर्स ऑफ लाईट यानुसार त्यांचं डायरेक्शन चेंज करते. मॉर्निंगला सन कुठे असतं? ईस्ट साइडला असेल. मीन्स ईस्ट साइडला असेल तर शॅडो फॉर्म कुठे होईल? वेस्ट साइडला. अँड इव्हनिंगला सन कुठे असतो? वेस्ट साइडला. अँड ज्या वेळेस वेस्ट साइडला सन असेल, ही शॅडो कुठे फॉर्म होईल? अपोजिट, मीन्स ईस्ट साइडला. मीन्स त्यांची डायरेक्शन चेंज होत असते. रिलेटिव्ह पोझिशन, त्या शॅडोची पोझिशन ही चेंज होत असते. काही विशिष्ट परिस्थितीत बट लाईट कॅन बेंड. स्पेशल सर्कमस्टन्सेस, काही विशिष्ट परिस्थितीत लाईट रेज बेंड होऊ शकतात. अँड हे कसे बेंड होतात हे आपण स्टडी करणार आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन. डिअर स्टुडंट्स, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मीन्स light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. ही जी लाईट रेज आहे, ट्रान्सपरंट मीडियम मधून पास होते टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम मध्ये, त्यावेळेस ही लाईट रेज डायरेक्शन चेंज करते. व्हेरी फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपरंट मीडियम? The material through which light passes is said to be transparent. असा मटेरियल ज्यामधून लाईट पास होते, such material is called a transparent medium. Just like glass मधून लाईट ही इझिली पास होते. मीन्स ग्लास इज अ ट्रान्सपरंट मीडियम. अँड आपण इथे ग्लास स्लॅब यूज केलेला आहे फॉर एक्सपेरिमेंट. ज्यावेळेस लाईट रेज या ग्लास स्लॅबच्या ऍक्च्युली
ही अशी जायला पाहिजे, पण डायरेक्शन चेंज करते. धिस इज कॉल्ड अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अशा वेळे आपण प्रकाशाचे अपवर्तन झाले असं म्हणतो. ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जात असताना डायरेक्शन चेंज करते. Such times we are called a refraction of light. Now dear students, हा एक ग्लास स्लॅब आहे and glass हा ट्रान्सपरंट मटेरियल आहे. Now this is the glass slab. ही लाईट रेज आहे. ही लाईट रेज ज्या वेळेस या ग्लासमध्ये एंटर करते त्यावेळेस ही स्लाइटली डायरेक्शन चेंज करते. मीन्स ऍक्च्युअल डायरेक्शन्स हे असायला पाहिजे. बट ज्यावेळेस हा ट्रान्सपरंट मीडियम आहे, एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जात असताना ही लाईट डायरेक्शन चेंज करते. मीन्स टुवर्ड्स अ नॉर्मल लाईन्स. ही कोणती लाईन आहे? नॉर्मल लाईन्स आहे. अँड ही नॉर्मल लाईनच्या दिशेने ही लाईट रेज डायरेक्शन चेंज करते. डिअर स्टुडंट्स, ज्यावेळेस हा रिफ्रॅक्शन लाईट अगेन या नॉर्मल लाईन्स सोबत अँगल करते, सेकंड रिफ्रॅक्शन ऑकर होतं. मीन्स इथं दुसऱ्या वेळेस रिफ्रॅक्शन ऑकर होतं. अँड हा रिफ्रॅक्शन एमडी एमर्जिंग फ्रॉम द ग्लास स्लॅब. या ग्लास स्लॅब मधून बाहेर जाणारी लाईट रेज असते. डिअर स्टुडंट्स, व्हेरी फर्स्ट ही जी लाईट रेज आहे या नॉर्मल लाईन्सला इथं अँगल क्रिएट करते, इन्सिडेंट अँगल. अँड ज्या वेळेस ही ट्रान्सपरंट मीडियम मध्ये एंटर करते ती डायरेक्शन चेंज करते टुवर्ड्स अ नॉर्मल लाईन्सला असेल. मीन्स इथं रिफ्रॅक्शन फॉर्मड होतो. अँड अगेन ही लाईट मीन्स इन्सिडेंट रे फॉर्म करेल. अँड सेकंड नॉर्मल लाईन्सला ज्यावेळेस अँगल तिथं क्रिएट होतो तो इन्सिडेंट अँगल असेल. अँड हा इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू आर असेल. मीन्स हा अँगल या अँगलशी इक्वल असेल. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? रिफ्रॅक्शन इज ई विच इज इक्वल टू आय. मीन्स हा अँगल या अँगलशी इक्वल असेल. एमर्जिंग एमडी लाईट रेज इज पॅरलल टू द इन्सिडेंट ए एन रे. मीन्स या ए एन रेला हा एमडी रे पॅरलल असेल. अंडरस्टँड? लुक ॲट दिस. पॅरलल असेल. दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू अ ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅब मधून होणारे प्रकाशाचे अपवर्तन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, अपवर्तनाचे नियम. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न रिफ्लॅक्शनचे 3 लॉज आहेत ॲज वेल ॲज द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचे पण काही लॉज आहेत. नंबर 1, incident ray and a refracted ray at the point of incidence n are on the opposite side of the normal to the surface of the slab at the point. Means हा जो incident ray आहे, incident ray means a source of light. Source of light पासून जो formed होतो, this is the incident ray. Incident ray and a refracted ray at the point of incident. हा इन्सिडेंट नॉर्मल आहे. ही जी लाईन आहे ही नॉर्मल लाईन्स असते, नॉर्मल लाईन्स असते. अँड या नॉर्मल लाईन्स पासून रिफ्रॅक्टेड रेज या नॉर्मल लाईनच्या अपोजिट साइडला असते. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे अपोजिट असतात फ्रॉम द नॉर्मल लाईन. That is CD and the 3 incident ray, refracted ray and a normal. Refracted ray RV and the normal means CD.
आर इन द सेम प्लेन, हे सर्व एकाच पृष्ठभागावर असतात, प्रतलात असतात. फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, हिअर एअर अँड ग्लास, द रेशो ऑफ साइन I अँड साइन R इज अ कॉन्स्टंट. हवा आणि काचेचे मीन्स एअर अँड ग्लासचा हा जो रेशो आहे हा कसा असतो, कॉन्स्टंट आहे. मीन्स I अँड R, इन्सिडेंट रे I अँड ग्लास मीन्स रिफ्रॅक्टेड रे हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे किंवा स्थिर आहे. हा जो I आहे हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे, तो या नॉर्मल लाईनला अँगल करतो अँड या नॉर्मल लाईन्सला हा अँगल करतो, मीन्स इन्सिडेंट रे अँगल करते. दिस अँगल इज कॉल्ड इन्सिडन्स, हा इन्सिडन्स अँगल आहे. अँड R इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन्स, मीन्स हा जो अँगल आहे नॉर्मल लाईन्सला टुवर्ड्स ही जी डायरेक्शन चेंज करणारे रेज आहे, दिस इज कॉल्ड अ रिफ्रॅक्टेड रे अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा अँगल कोणता असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिस इज द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लाईट रेज एंटरिंग अ ग्लास स्लॅब फ्रॉम एअर, हवेतून काचेत जाणारा किरण. अंडरस्टँड, दिस इज द इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ही नॉर्मल लाईन्स आहे, या नॉर्मल लाईनच्या अपोजिट इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे या नॉर्मल लाईन्सच्या अपोजिट असतात. अँड इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल हे एकाच प्रतलात असतात.